शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये. आणि हळद सध्याची जी परिस्थिती आहे, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये हळदीचं जो पाला आहे, तो पाला परिपूर्ण वाळण्याच्या तयारीत आहे. तर हा पाला परिपूर्ण वाळत आहे, परंतु चांगल्या प्रकारे का वाळत नाही याचं मुख्य कारण म्हणजे गवत, झाडं-झुडपं, विविध प्रकारच्या वनस्पती हे आपल्या हळदीच्या सरीमध्ये पिकामध्ये आपल्याला उभे दिसतात. त्यामुळं आपली हळद परिपूर्ण वाळल्या जात नाही. कुठं डोंगे अशा प्रकारे उभे दिसतात हिरवे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर आपल्या शेतामधले बांधाच्या काठाचं गवत अशा प्रकारचं आणि आतमधले जे असे गवतं दिसतात, हे पूर्ण आता इथं बिलायती आहे, बोरीच्या कुठं 1-2 पालव्या आहेत, गाजर गवत आहे, हे सर्व आपण इथं कापून घ्यायचं आणि कापल्यानंतर त्या पाल्यावर ठेवून द्यायचं. जेणेकरून हा पूर्ण पाला झाल्यानंतर आपण हा पाला गोळा करू शकता बांधावर, किंवा त्याचं एक चांगलं कंपोस्ट खत किंवा एखादं दुसरं खत तयार होऊ शकते. जेणेकरून आपण बनवतो म्हटलं तर गांडूळ खत पण बनू शकते. तर अशा प्रकारचं आपण इथं खतही बनवू शकता. किंवा हा पाला जर आपल्याला जमीन तापवायची असेल, तर जमीन भाजणी म्हणतो त्या प्रकारचा प्रकार करायचा असेल, तसा उसाचा पाला पेटवतात त्या प्रकारे आपण याचा पालाही पेटवू शकता. तर अशा प्रकारचं मोकळी हळद करण्यासाठी आपल्याला याच्यातले गवतं वगैरे कापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण आपली हळद ही काढणीला सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारे आपण जर व्यवस्थापन केलं आपल्या हळदीच्या पाल्याचं आणि हळद काढायला सुरुवात त्यानंतर केली, तर एकदम चांगल्या प्रकारे हळद निघून जाईल. कारण जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचे गवत, काड्या, कचरा राहणार नाही. आपल्याला फक्त आपले बेड दिसतील, सऱ्या दिसतील. आणि आपण हळद जी काढतो तेव्हा आपण कुठल्या अवजारानं काढतो, तर ती आपण ट्रॅक्टरवरच्या पासनं, पंजीनं किंवा खोदून काढणे अशा प्रकारे आपण इथं करू शकता आणि एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला ते काम सोपं जाईल.